टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज आषाढीचा दिवस आहे आणि विठुरायाच्या दर्शनासाठी मंत्री पंकज भोयरजी आलेले आहेत। आपण त्यांना विचारत सर काय मागणी मागाल विठुरायाकडे? आज आषाढी एकादशी निमित्त ह्या ठिकाणी सपत्नीक येण्याचा योग आला आणि मागच्या अनेक वर्षापासून जी इच्छा होती ती आज पूर्ण होताना दिसते। निश्चितच विठुरायाकडे मागताना मतदारसंघासाठी त्याच पद्धतीनं आता संपूर्ण राज्याची जबाबदारी असल्यामुळे महाराष्ट्र राज्यामधल्या दीन दलित पीडित विशेष करून शेतकऱ्यांना ज्या कष्टामध्ये आहे ज्या अडचणीमध्ये त्यातून ईश्वर बाहेर काढो इतकीच त्यांच्या चरणी प्रार्थना करणार आहे। सर आपण बघतोय की आता एक थोडासा राजकीय प्रश्न विचारते की ठाकरे बंधू आजच एकत्र आलेत तर त्याचा महानगरपालिकेवर काही फरक पडेल असं वाटतंय का? नाही, निश्चितपणे याचा कुठलाही फरक पडणार नाही। जेव्हा त्यांना भीती वाटायला लागली की आपण एकटं काही करू शकणार नाही त्याच्यामुळे त्यांनी एकत्रित येऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे। परंतु महायुती मात्र ही प्रचंड मजबूत त्या ठिकाणी आहे। महायुतीलाच येणारं संख्याबळ मिळेल। पण राज ठाकरेजी असं म्हणतात की जे बाळासाहेबांना शक्य झालं नाही ते फडणवीसांनी केले आणि आम्ही दोघे भाऊ एकत्र आलोय, तर त्यावर तुमचं काय मत? नाही, आज आपण बघतोय की 2014 पासनं सतत देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या नेतृत्व कौशल्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक विकासाचे कामं करून त्या ठिकाणी जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे आणि यापुढे देखील निश्चित आम्ही सर्वजण त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातले सर्व लोकप्रतिनिधी जनता आहे त्यांच्या नेतृत्वात चांगल्या पद्धतीनं काम करू। मॅम तुम्ही पण आलाय तर तुम्ही काय साकडं घालणार आहात? सगळ्यांना माझा रामकृष्ण हरी आणि माझं एवढंच साकडं आहे की सगळ्यांनी सुख शांती आणि आनंद हा सगळ्यांना लाभो, बस एवढं मी सगळ्यांना साकडं घालणार आहे पांडुरंगाकडे। नमस्कार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। कॅमेरामॅन अभिजित पिसेंसह भाग्यश्री देशपांडे, TV9 मराठी, पंढरपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।